नमस्कार मित्रांनो. स्ट्रेस, तणाव एक महत्वाचं मेजर कॉज ऑफ डिसीज आहे. स्ट्रेसमुळं आपल्याला विविध प्रकारचे रोग होऊ शकतात आणि आज कुणीही ह्याच्यापासून सुटलेले नाही. अगदी लहान स्कूल कॉलेजमधले मुलं असू देत किंवा ऍडल्ट्स असू देत किंवा जॉबमध्ये असू देत, हाऊसवाईफ असू देत, प्रत्येक माणूस आज तणावाखाली तणावाखाली जगतोय किंवा तणावाचा एक्सपिरियन्स करतोय त्याच्या लाईफमध्ये. आज लाईफ हे खूप धकाधकीचं झालेलं आहे आणि त्याच्याबरोबरच सोशल मीडिया, पिअर प्रेशर किंवा ऑफिसमधले टेन्शन्स, घरातले सगळे कामं आणि इतर अजून भरपूर ट्रॅव्हल आणि ट्रॅफिक आणि या प्रत्येक गोष्टी आणि स्क्रीन टाइम जो आपण सोशल मीडिया, लॅपटॉप आणि ह्याच्यावरती देतो, ह्या प्रत्येक गोष्टीमुळे आपल्या लाईफमध्ये हा तणाव खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेला आहे. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खूप अफेक्ट होतो आपल्यासाठी आणि त्याच्यावरतीच आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहेत की ज्याच्यानी आपण आपला स्ट्रेस कमी करू शकतो. कारण की स्ट्रेस जर कंटिन्युअसली आपण तणावाखाली राहत राहिलो, एन्झायटी, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशनची स्ट्रेस, हे सगळे मेजर रिझन इज तणाव. या सगळ्या गोष्टींचा मेजर रिझन इज तणाव. आणि ह्याच्यानी आपल्याला नॉट ओनली फिजिकल बट मेंटल, या दोन्ही गोष्टींनी आपल्याला त्रास होतो. तर फिजिकल आणि मेंटल दोन्ही गोष्टींनी आपल्या शरीरावरती पण आणि आपल्या मानसिक आरोग्यावरती पण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, तर ह्या दोन्हींनाही आपल्याला फिट अँड फाईन ठेवायचं असेल तर आपल्याला तणावापासून दूर राहायचंय आणि आपल्याला ते शिकायचे की कसं आपण त्याच्यापासून दूर राहू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे तणावापासून दूर राहण्यासाठी, जे आपल्या सगळ्यांना माहिती पण आहे ती गोष्ट, ती म्हणजे डीप ब्रीदिंग. ज्यावेळेस आपण खूप तणाव एक्सपिरियन्स करतो त्यावेळेस जर आपण 5 मिनिट 10 मिनिट शांत एका ठिकाणी बसलो आणि फक्त डीप ब्रीदिंग करायला सुरुवात केली, 5 सेकंद श्वास आत घेतला, 5 सेकंद रोखून ठेवला आणि 5 सेकंद आपण परत रिलॅक्स म्हणजे त्याला रिलीज केलं, परत थोडस रिलॅक्स होऊन परत 5 सेकंद श्वास आत घेतला, 5 सेकंद होल्ड केला, 5 सेकंद परत रिलीज केला. तर मित्रांनो, ह्यानी जे आपल्या नसा असतात ह्या नसांना खूप रिलॅक्सेशन फील व्हायला सुरुवात होते. ते डीप ब्रीथिंग हे हजारो वर्षांपासून आपलं जे नॉलेज आहे आपलं मेडिटेशन आणि किंवा ब्रीदिंग टेक्निक्स, हेच आहे. याच्यात नवीन काही नाही, पण हे आपल्याला करणं फार इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की डीप ब्रीदिंगची आपल्याला एक सवय, आणि कुठेही आपण करू शकतो. खुर्चीवर बसून करू शकतो, जमिनीवर बसून मांडी घालून करू शकतो, सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही करू शकतो, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मला खूप स्ट्रेसफुल फील होते. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा एक 10-15 मिनिटाचा वेळ द्यावा लागेल, ती म्हणजे मेडिटेशन किंवा माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे काय, की आपल्याला वर्तमान मध्ये जगायचंय. आपल्याला खूप सवय लागलेली आहे फार फ्युचरचा विचार करायची आणि मागच्या ज्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत ज्या आपण बदलू शकणार नाही, त्या गोष्टींचा आपण खूप विचार करतो. मागची गोष्ट तुम्ही बदलू शकता का? नाही गोष्ट बदलू शकत. आणि पुढच्या गोष्टींचे तुमच्या हातात आता काही नाही. त्यामुळं हा आपण पुढच्या गोष्टींचा आपण नीट डिसिजन्स घेऊन आपण 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 त्याप्रमाणे क्रिएट करू शकतो, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात पण नाहीयेत. तर त्याचा फार अति 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 विचार करायचा आपल्याला नाहीये. तर आपल्याला वर्तमान काळात प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट मध्ये राहायचे. प्रेझेंट इज अ गिफ्ट आणि म्हणूनच आपण त्याला एक प्रेझेंट म्हणतो. इज लाईक अ गिफ्ट टू यू ह्युमन काइंड. प्रेझेंट इज अ गिफ्ट टू ह्युमन काइंड. त्यामुळे आपण त्याला माइंडफुलनेस म्हणजे आत्ता काय चाललंय. बरेच लोक ऍबसेंट माइंडेड झालेले, त्यांना आत्ताच नाही, त्यांना उद्याच सुखासाठी ते आजचा दिवस घालवतात. फ्युचरमध्ये खूप मजा येईल, फ्युचरमध्ये खूप छान होईल, पुढचं माझं येईल. पण अरे आजचा दिवस जातोय आपला. त्यामुळं मेडिटेशन करणं आणि 10 ते 15 मिनिट बसून, आपण शांत बसून काही म्हणजे जास्त विचारांवरती हळूहळू कंट्रोल येईल.
पूर्वी सुरुवातीला तुम्ही जस्ट मेडिटेशन लावसाल खूप तुम्हाला विचार येतील, खूप विचार येतील. पण हळूहळू जशी तुम्हाला सवय होईल त्या विचारांवरती पण कंट्रोल यायला सुरुवात होईल. विचारांना थांबवायची पण आपल्याला गरज नाही, ऑटोमॅटिकली ही प्रोसेस चालू राहणार आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे तो सगळ्यात खूप छान आहे, तो म्हणजे कनेक्ट टू द नेचर. नेचर मध्ये जायला सुरुवात करा. जस्ट गो इन टू द वुड्स. म्हणजे आपल्या आजूबाजूला कुठं झाडी आहे, छोटस जंगल आहे, छोटस फॉरेस्ट आहे, किंवा काही बाग आहे. जायला सुरुवात करा आणि तिथं चालायला सुरुवात करा. तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे नेचर बरोबर कनेक्ट व्हायला सुरुवात करा. चौथा पॉइंट जो आहे ना मित्रांनो, तो म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज केल्याने आहे ना आपल्याला घाम येतो आणि आपल्या बॉडीमध्ये पण चांगले केमिकल्स, गुड केमिकल्स सिक्रेट होतात, त्याच्याने आपल्याला काहीतरी आनंद मिळतो आपल्याला. त्यामुळे रोज 20-25 मिनिट आपण एक्सरसाइज करू शकतो. त्याच्यामध्ये जॉगिंग करू शकतो, रनिंग करू शकतो, स्विमिंग करू शकतो, सायकलिंग करू शकतो. त्या ह्यातल्या प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची गरज नाही, कारण की त्याचा पण स्ट्रेस येईल की बाबा ह्या सगळेचे सगळे पॉईंट मला कव्हर करायचे. नो, त्याचा स्ट्रेस पण आपल्याला घ्यायचा नाही. त्यातली जेवढं जमल तेवढंच आपल्याला करायचं. जर मेडिटेशन जमत असेल तर मेडिटेशन करा, समजा योगासन जमत असेल तर योगासन करा. पण ह्यातले काही पॉइंट आपल्याला नियमितपणे करायचे. पाचवा पॉइंट आहे तो म्हणजे की परस्यू हॉबी. कुठली तरी एक हॉबी पकडा. जसं पेंटिंग आहे, डान्सिंग आहे, किंवा तुम्हाला समजा गिटार वाजवायला आवडतं, स्विमिंग करायला आवडतं, व्हॉट एव्हर इज युअर हॉबी, स्पोर्ट्स, क्रिकेट खेळायला आवडतं, काही ना काहीतरी पुस्तक लिहायला आवडतं, वाचायला आवडतं, पुस्तकं वाचायला आवडतात तुम्हाला, सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचायला आवडतात. डेव्हलप अ हॉबी आणि त्या हॉबीमध्ये आपला थोडा वेळ द्यायला सुरुवात करा. किंवा जसं मला माझं मी सांगू तर मला असं व्हिडिओ बनायला आवडतं, व्हिडिओ क्रिएट करणं, व्हिडिओला एडिटिंग करणं आणि युट्यूबवरती अपलोड करणं हे मला आवडतं. किंवा लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करायला आवडतं. तर त्याच्याने दॅट इन दॅट गिव्स मी हॅपीनेस, दॅट गिव्स मी सॅटिस्फॅक्शन. आणि माझं समजा मला तणाव आला असेल किंवा मला जर असं वाटत असेल की बाबा, तर आय क्रिएट नाईस, मी स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करतो की कुठल्या विषयावरती मी व्हिडिओ बनवू शकतो. अँड दॅट गिव्स मी हॅपीनेस आणि रिलॅक्सेशन फील व्हायला सुरुवात होते. तर कुठेतरी हॉबी पकडून त्या हॉबीवरती काम करायचंय. त्याच्यानंतर सहावा मुद्दा जो आहे ना मित्रांनो, तो आहे तो म्हणजे आपला जो स्क्रीन टाइम आहे, स्पेशली लहान मुलांचा. कारण की आजकाल लहान मुलं सुद्धा खूप स्ट्रेस मध्ये आहेत, खूप तणावाखाली आहेत, खूप त्यांना पिअर प्रेशर आहे, अभ्यासाचं खूप प्रेशर आहे, आणि स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज बिलकुल नाहीत, नाही जवळजवळ नाहीत म्हटलं तरी चालत मेजॉरिटी मुलांमध्ये. जे जे लहानपणीच्या आपल्या वयामध्ये जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज होत्या त्या जबरदस्त होत्या, पण आजकालच्या मुलांमध्ये त्या स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज जवळजवळ नाहीत म्हटलं तरी चालत. तर मोबाईल पासून लांब 100% तर राहू शकत नाही, पण स्क्रीन टाइम इव्हन मोठ्यांनी सुद्धा आणि लहानांना तर मस्ट आहे, त्यांनी तो कमी करायला पाहिजे. मग तो लॅपटॉप असू द्या किंवा मोबाईल असू द्या, थोडासा कंट्रोल करणं गरजेचं आहे. स्पेशली रात्री झोपण्याच्या वेळेस वगैरे तरी आपण मोबाईल पासून थोडस लांब राहणं गरजेचं आहे. हे जे सगळे गॅजेट्स आहेत ह्याच्याने इतका स्ट्रेस वाढतोय आपल्याला की म्हणजे शब्दात सांगणं मुश्किल आहे. स्पेशली लहान मुलांवरती तर याचा एवढा वाईट एक्सपिरियन्स आहे आणि वाईट त्याचा अफेक्ट होतोय त्यांना. त्याच्यानंतर वन ऑफ द मेजर कॉज ऑफ स्ट्रेस आपल्या लाईफमध्ये येण्याचं कारण आहे ते म्हणजे वेळेचं नियोजन नसणं किंवा टाइम मॅनेजमेंट नसणं, किंवा टाइम मॅनेजमेंट म्हणण्यापेक्षा सेल्फ मॅनेजमेंट नसणं. आपण स्वतःला व्यवस्थित मॅनेज जर केलं की कुठल्या गोष्टींना व्यवस्थित महत्व द्यायचे, कुठल्या गोष्टींना एवढं इम्पॉर्टन्स नाही द्यायचं, कुठली गोष्ट पहिली करायची, कुठल्या गोष्टीची पहिली प्रायोरिटी आहे, दिवसाचं शेड्यूल आदल्या दिवशी जर आपण आखून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली गडबड होणार नाही. तर ह्या गोष्टी आपण म्हणतो ना टाइम मॅनेज करणं किंवा आपण स्वतःला मॅनेज करणं, सेल्फ मॅनेजमेंट. तर वेळेचं नियोजन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यानी आपण म्हणतो ना टू डू डायरी, उद्या काय करायचंय मला, त्या गोष्टींना ती गोष्ट आपली तयार पाहिजे. तर त्याच्याने आपली अननेसेसरी स्ट्रेस पण तयार होत नाही. आणि ज्यावेळेस आपण टिक करतो कामावर त्यावेळेस आपल्याला आनंद मिळतो की अरे वा, हे काम झालं, हे काम झालं, हे काम झालं. त्याच्याने आपल्याला एक हॅपीनेसचं केमिकल आपल्या बॉडीमध्ये तयार व्हायला सुरुवात होते.
त्याच्यानंतर 8वा पॉइंट आहे तो म्हणजे मित्रांनो की गेट अ गुड क्वालिटी स्लीप. आपल्याला जर वाटत असेल तर 4-5 तास झोपलं की झोप झाली, तर तसं नाही मित्रांनो. आपल्याला क्वालिटी स्लीप कमीत कमी 7-8 तास तरी आपल्याला आवश्यक आहे आपल्या. कारण की आपलं ज्यावेळेस ब्रेन शांत असतं किंवा आपण झोपलेला असतो त्यावेळेस ब्रेन तर चालूच असतं, सबकॉन्शियस माइंड आपण चालूच आहे, त्याला अनालिसिस आणि प्रोसेसिंग करायची असते. आणि त्यावेळेला त्याला तेवढा टाइम देणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं ओव्हर रात्री रात्र जागणं, पिक्चर, लेट नाईट मूवीज, लेट नाईट टीव्ही, लेट नाईट मोबाईल, तर ह्या गोष्टींपासून आपण स्वतःला, कारण की वी आर आवर ओन बॉस. दिस इज अ गुड न्यूज ऑल्सो अँड बॅड न्यूज ऑल्सो. सर आपल्याला ह्या गोष्टींपासून लांब राहणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे, 9वा पॉइंट, तो म्हणजे डेव्हलप अ पॉझिटिव्ह थिंकिंग. आपल्याला निगेटिव्ह एक निगेटिव्ह थॉट आपल्या जर माइंडमध्ये गेला तर तो जर आणि आपण जर त्याला एंटरटेन केलं की तर तो आपल्या आजूबाजूला अजून 10 निगेटिव्ह थॉट्स आणतो. आणि हे 10 निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या आजूबाजूला अजून 10 निगेटिव्ह थॉट्स आणतात आणि इट बिकम्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू कम आउट ऑफ इट. आणि ती गोष्ट आपल्याला खरी वाटायला सुरुवात होती की बाबा हे मला गोष्ट जमणारच नाही. कोणी सांगितलं की डायरेक्ट तुला डान्स जमणार नाही, आणि आपण जर त्याचा विचार केला किंवा आपण मुलांना म्हणतो अरे तुला मॅथ्स जमणार नाही, आणि जर मुलांना वाटतं की खरंच मला मॅथ्स जमणार नाही आणि तो खरंच त्याला कितीही शिकवलं तरी त्याला मॅथ्स जमत नाही का, कारण की आता त्याच्यामध्ये ते पक्क झालंय मला मॅथ्स जमणार नाही. कारण की पॅरेंट्स किंवा टीचर सांगितलेलं असेल तुला तुझ्याच्याने शक्य नाही. तर डोंट अलाव इट की आपल्या सबकॉन्शियस माइंड मधला ओनली गिव्ह पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन की मी हे करू शकतो, आय कॅन डू इट, मला हे जमणार आहे, तर दुसरा करू शकतो तर मी पण करू शकतो. तर पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह, डेव्हलप दिस थिंकिंग. जर निगेटिव्ह थॉट आला तर कॅन्सल 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 3 वेळा कॅन्सल म्हणायचं आणि इमिजिएटली पॉझिटिव्ह थॉट त्याच्या जागेवरती रिप्लेस करायचं. का, कारण की त्याच्याने नुकसान खूप मोठं होऊ शकतं मित्रांनो. आणि लास्टचा आहे 10वा पॉइंट आहे तो म्हणजे की आपल्याला आपण वी आर अ ह्युमन, वी ह्युमन्स आर सोशल बिईंग. आपण ह्युमन आहोत ना, तर आपण लोकांमध्ये असं, पण लोकांशी कनेक्टेड असू तर आपण खुश राहतो, तणाव कमी राहतो आपल्यामध्ये. तर त्याच्यासाठी जर खूप स्ट्रेसफुल वाटत असेल तर इमिजिएटली फोन उचला 2-3 मित्रांना, मग ते किती जुने असू दे, किंवा आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये कोणाला तरी फोन करा आणि सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करा. त्याच्यानी लेडीज मध्ये ही खूप चांगली क्वालिटी असते की ते त्यांच्या मनामध्ये ते ठेवत नाहीत, त्या गोष्टी त्या लगेच शेअर करायला सुरुवात करतात. पण जेंट्स मध्ये ते ठेवतात आणि त्याचं खूप साचतं आणि नंतर मग त्याचं एकदम एक्सप्लोजन होऊ शकतं. आणि तर ते खूप वाईट आहे. तर आपल्या नियर अँड डिअर बरोबर कुणीतरी आपल्या जे जवळचे लोक आहेत त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो त्यांच्याशी थोडंसं आपलं मन मोकळं करणं, गोष्टींना रिलीज करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपले मित्र किंवा सोशल ऑर्गनायझेशन मध्ये एखाद्या क्रिएटिव्ह वर्क मध्ये आपण सोशल किंवा समाजासाठी काहीतरी करणं, त्याच्याने आपल्याला खूप आनंदी फील होतं. आपण पण काहीतरी कंट्रीब्युट करतो त्याचं फिलिंग येतं मित्र. तर हे जे 10 मुद्दे आहेत ना, 10 मुद्दे तुम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की त्याच्याने पण स्ट्रेस येईल जर सगळं करायचा प्रयत्न करायला. तर हळूहळू आपण 1-2 पॉईंटनी सुरुवात करून हळूहळू आपल्या लाईफमध्ये याला आपण जर आणायला सुरुवात केली तर बऱ्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये चेंज होऊ शकतील. आणि मी सुरुवातीला जसं सांगितलं की स्ट्रेसमुळं, तणावामुळं आपल्या शरीरावरती, आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती याचा खूप वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यापासून लांब ठेवायचं. इव्हन मुलांना सुद्धा स्पोर्ट्स अतिशय आवश्यक आहे. तर मित्रांनो या गोष्टी, आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला. आय होप की तुम्हाला ह्याच्यातलं काही एखादा कुठला तुम्हाला टॉपिक आवडला किंवा कुठल्या ह्या 10 पॉईंट्स मधला कुठला नी सुरुवात तुम्ही करायला सुरुवात करणार आहे, मला जरूर कॉमेंट्स मध्ये लिहून कळवा. तुमच्या कॉमेंट्स मला वाचायला खूप आवडतात. व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमच्या कॉमेंटला मी जरूर रिप्लाय करेल. या 10 मधलं तुम्ही कुठल्या पॉइंट्स पासून सुरुवात करणार आहे तो पॉइंट जरूर तुम्ही कॉमेंटमध्ये शेअर करा. मित्रांनो खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच.